हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. जान्हवीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज आपण बनवतो आहे कोलंबीची भाजी किंवा करंदी, बारीक जी करंदी असते त्याची भाजी. तर ती कशी करायची ते आपण बघूया. मी गॅस चालू केला आहे आणि एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. त्याच्यात मी साधारण 4 मोठे मोठे कांदे घेतले, बारीक चिरून घेतलेत. ते मी आता फ्राय करून घेते. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे. हे बघा फ्रेंड्स, कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट आणि 1/2 टीस्पून मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. हे पण आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी 1/4 टीस्पून हळद घालते. 1 टीस्पून लाल मसाला घालते. माझा मसाला थोडा तिखट आहे त्यामुळे मी थोडा कमी घालते. आणि हे आपण फ्राय करून घेऊया. व्यवस्थित फ्राय करते. त्याच्यामध्येच मी आता 1 टीस्पून मीठ घालून घेणार आहे. हे मी थोडंसं फ्राय करून घेते साईडला तेल सुटेपर्यंत. हे बघा, याला प्रॉपर साईडून तेल सुटायला लागलं आहे. साईडला तेल आलेलं आहे. तर मी ही 2 मीडियम आकाराची बटाटी घेतली आहेत. ही अशी कापून घेतली आहेत. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जाडही नाही. ही 2 बटाटी आपण ह्याच्यात घालणार आहोत. तर यात मी 1 वाटीभर करंदी आहे. कोलंबी नाही आहे. कोलंबी असली तरीही चालते, आणि करंदी आहे. ही करंदी मी यात टाकणार आहे. आणि आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून हे प्रॉपर शिजू द्यायचं आहे की बटाटा आपल्याला एकदम हाताने तुटण्यासारखा झाला की नंतर मी पुढे आपण काय करायचं आहे ते मी सांगते. तर हे मी शिजत ठेवते. ह्याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे. हे बघा फ्रेंड्स, हे असं व्यवस्थित झालेलं आहे. आणि बटाटा शिजला की नाही तर मी ह्याच्यामध्येच असं प्रेस करून बघते. आणि अगदीच जर जमत नसेल आपल्याला तर थोडासा बटाटा काढून हात थोडासा थंड पाण्याने धुवून नंतर प्रेस करून बघायचं. हे बटाटा शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी साधारण 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, ते टाकते. ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो एकदम असं बुशी झालं, मॅशी की नंतर आपण हे बंद करून टाकायचं आहे. हे बघा, हे एकदम मॅशी झालेलं आहे टोमॅटो. माझ्याकडे छोट्या 2-4 कोळंब्या होत्या, त्याही मी त्यात टाकून दिल्या. तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे. जर आपण हे फ्राय पॅनमध्ये केलं तर हे एकदमच सुकं होईल. आणि असं कढईमध्ये केलं तर थोडंसं, मला असं आमच्या घरात आणि मला हे असं आवडतं. त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे. आणि आपलं आता रेडी झालेलं आहे. हे बघा, असं प्रॉपर आपण सर्व करू शकतो. हे बघा फ्रेंड्स, कसं वाटलं हे नक्की मला सांगा. कमेंट करून सांगा. तुम्ही स्वतःही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जान्हवीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू दे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.